सत्यवान सावित्री. जन्मोजन्मी हाच पती ही सगळी कारणे सोडली तर वटवृक्षाचे संवर्धन व्हावे यासाठी देखील वटपौर्णिमेचे फार महत्त्व आहे. वडाच्या झाडाला सूत गुंडाळून आणि त्याला फेऱ्या मारून माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षणी तू महत्वाचा आहेस, माझ्या आरोग्यासाठी तू महत्वाचा आहेस, तर तू कायम माझ्या सोबत राहा अशी प्रार्थना स्त्रिया वडाला करतात. पण जिथे संवर्धनाची परंपरा आहे तिथे हल्ली वडाच्या झाडाची कत्तल करून तिच्या फांद्यांभोवती फेऱ्या मारल्या जातात. स्वतःच्या पतीसाठी जर आपण थोडंसं चालत वटवृक्षाजवळ जाऊ शकत नाही तर आपली प्रार्थना सफल होईल का? वडालाच घरी आणण्याचा मोह हल्लीच्या स्त्रियांना होतोय. यातील जर काही फांद्यांचे वृक्षात रूपांतर होत असेल तर ती जमेची बाजू आहे. पण थोडंसं शोधलं किंवा फिरलं तर आपल्या आजूबाजूला वडाचं एकतरी झाड नक्कीच सापडेल. काही जणी तर वडाच्या फोटोची देखील पूजा करतात. आपण परंपरा जपत जरी असलो तरी त्यामागचे महत्त्व विसरत चाललोय एवढं नक्की. या निमित्ताने का होईना वडाच्या झाडाचे संवर्धन करा आणि आपल्या पतीसोबत आपणही दीर्घायुष्य व्हावं यासाठी प्रयत्न करा.